इथं बघा, मी अंडा बिर्याणी बनवली आहे आणि ही घरच्या साहित्यापासून बनवली आहे. कोणतेही मसाले याच्यात यूज नाही केले. बिना मसाल्याची अंडा बिर्याणी आहे आणि खायला खरंच खूप मस्त झालेली आहे. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. लगेच 15 ते 20 मिनिटात बिर्याणी तयार होते. चला रेसिपी बघूया आपण. इथं बघा 4 अंडी घेतली आहेत मी. ही अंडी आपण छान उकडून घेऊयात. उकडतावेळेस थोडंसं मीठ टाकायचं आणि अंडे आपण उकडून घेऊया. इथे बघा मी काय-काय घेतलं सांगते. थोडी 7-8 मिरच्या घेतल्या आहेत. थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि थोडंसं अद्रक पण घेतलं आणि थोडंसं लसूण घेतलं आहे. लसूण सोलून घेतलं आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे. कोथिंबीर थोडी जास्त वापरायची म्हणजे अंडा बिर्याणी खूप छान होईल. आता इथं बघा मिरच्या, लसूण, अद्रक आपण भाजून घेणार आहोत. थोडंसं तेल टाकून तव्यावर. रेसिपी खूप सोपी आहे. नक्की करून बघा आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आहे मी. जिरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून झालेलं आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. इथं बघा मी थोडंसं खोबरं घेतलं आहे. खोबरं पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. इथं बघू शकता तुम्ही. आता खोबरं सगळं आपलं भाजून झालेलं आहे. मिरच्या, खोबरं, लसूण, अद्रक. आता हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. याच्यामध्येच आपण थोडीशी कोथिंबीर पण थोडीशी नाही सगळीच कोथिंबीर टाकूया आणि सगळी कोथिंबीर आपण सगळं साहित्य आपण मिक्सरमधून काढून घेऊया. इथे बघा काढून झालेलं आहे. हे बघू शकता आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे. माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात. नक्की ट्राय करा तुम्ही आणि घरच्या साहित्यापासून बनवते मी. इथे बघा आपली अंडी पण छान उकळले आहेत. मीठ टाकल्यामुळं कधी पण अंडी ना अशी छान व्यवस्थित उकडले जातात. म्हणजे बाहेर नाही येत. कधी-कधी पाण्यात आपण उकडायला टाकलं ना, की ते असे अंडी बाहेर येतात बघा. तसं नाही होणार. कधी पण मीठ टाकायचं अंडी उकडता वेळेस. आता इथे बघा मी कोलम तांदूळ घेतले आहेत. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. मी इथे कोलम तांदूळ घेतला आहे. हे तांदूळ आपण छान धुवून घेऊया आणि 10 मिनिटासाठी तसंच ठेवून देऊया म्हणजे भिजत ठेवूया. आता इथं बघा मीडियम साईजचा कांदा घेतला आहे मी. ते छान बारीक कट करून घेतला आहे. आता अंडे पण आपण सोलून घेऊया. अंडे बघा किती मस्त निघाले आहेत. बघू शकता तुम्ही. हे सगळे अंडे आपण सोलून घेऊया. हे सगळे अंडे आपले सोलून झालेले आहेत. आता इथं आपण चाकूनी थोडं कट मारून घेऊया अंड्याला. म्हणजे कसं मसाला थोडा आत जाईल त्याच्यामध्ये. आणि मेन म्हणलं तर अंडीचा बराच वास येतो. मग ते असं कट केल्यामुळं वास नाही येणार. आता ही अंडी आपली 3 अंडी आपण तळून घेणार आहोत तेलामध्ये. हे बघा आपली अंडी छान तळून झालेली आहेत. आता त्याच्याचमध्ये आपण एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट केलेला ते पण टाकणार आहोत. आणि पुन्हा मिक्स करून घेऊया. आणि हे आपलं वाटण पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक, खोबरं आणि जिरं. हे टाकून घेऊया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये कोणताही गरम मसाला वगैरे ॲड करायची गरज नाही. अशीच बिर्याणी खूप मस्त झालेली आहे. ही मी दोघांसाठी बनवली आहे. 2 जण आरामात खाऊ शकतात. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद पण टाकायची आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर मिरच्या, कोथिंबीर वगैरे जास्त क्वांटिटीमध्ये वापरा. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. खरंच खायला खूप मस्त होते आणि एकदम सोपी रेसिपी आहे. आता हे तांदूळ पण आपण 10 मिनिटासाठी भिजत ठेवले होते. आता हे तांदूळ पण आपण टाकून घेऊया. आणि आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकणार आहोत. आधी पहिल्यांदा हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मग पाणी टाकायचं आहे आपल्याला. पाणी टाकून सगळं आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा पाणी पण टाकलेलं आहे. आता ही एक अंडं मी साईडला ठेवलं होतं. ते अंडं आपण कट करून ह्याच्यामध्ये टाकूया. म्हणजे अजून छान बिर्याणी होईल आपली. इथे बघा आता आपण कुकरचं ढक्कन लावून घेऊया आणि 2 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत कमी गॅसवर. हे कुकर छोटं असल्यामुळं कमी गॅसवरच आपल्याला करायचं आहे. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पूर्ण शिट्टी रिलीज होऊ द्यायचं. 2 शिट्ट्या झाल्यावर 10 मिनिटं आपल्याला तसंच कुकर ठेवायचा आहे आणि 10 मिनिटांनी उघडून बघायचं आहे. म्हणजे वाफेवर पण छान शिजेल. आता हे बघा छान आपली अंडा बिर्याणी अशी मोकळी-मोकळी झालेली आहे. चिकट वगैरे झालेली नाहीये बघू शकता. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे बघा खूप मस्त झालेली आहे. नक्की ट्राय करा आणि ते पण बिना मसाल्याची अंडा बिर्याणी आहे. आता इथे बघा मी थोडेसे कांदे आणि कैरी घेतली आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके.